नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की 4,000 रुपये जमा. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर या कार्यक्रमातून 6 वाजतापासून हप्ता इथे वितरित होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तारीखसुद्धा जाहीर केलेली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता आणि PM किसानचा 22वा हप्ता जे की जमा होणार आहे. दोन्ही हप्ता एकत्र देण्याचं जे की मुख्यमंत्र्यांनी इथे सांगितलेले आहे. तारीखसुद्धा इथे जाहीर केलेली आहे. तर सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगण्यात येईल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर इथं 4,000 रुपयाची जे काही रक्कम आहे ते मुख्यमंत्री जे की इथं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की आज जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जे आहे 4,000 रुपये किती मिळणार आहे. PM किसानचा 22वा हप्ता 21वा हप्ता आता जमा झालेला आहे. परंतु जे की नमोचा हप्ता रखडलेला होता बरेच दिवसांपासून, त्यापाठोपाठच नमोचा आणि PM किसानचा दोन्ही हप्ते एकत्रच देण्याचे जे काही आदेश इथे देण्यात आलेले आहे. देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसानचा 22वा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांना जे की 2,000 रुपये DBTच्या माध्यमातून इथं पाठवले जाणार आहे. तर आता हा जो हप्ता आहे, ज्या शेतकऱ्यांनी PM किसानची KYC केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे. जमा होण्याची जी काही प्रक्रिया आहे पुढील 7 ते 10 दिवस इथं लागणार आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांनी PM किसानची KYC केली अशा शेतकऱ्यांना इथं हप्ता इथं वितरित करण्यात येणार आहे. तुम्ही जर PM किसानची KYC केलेली नसेल तर तुम्हाला इथं हप्ता इथं मिळणार नाही. तर आता यामध्ये नमोचा 8वा हप्ता महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना PM किसान जे काही बरोबरच आता या दरवर्षाला तुम्हाला जे काही 6,000 रुपये मिळते तर त्यासोबतच PM किसानचे 6 आणि नमोचे 6 असे मिळून तुम्हाला मिळणार आहे 12,000 रुपये जे की वर्षाला. तर आता नमोचा जो काही 8वा हप्ता इथं राहिलेला होता तर आता नमोचा 8वा हप्ता वितरित करण्यास इथं मंजुरी व नमोचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये PM किसानचा हप्तासुद्धा त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, तर एकूण दोन्ही हप्ते एकत्रच तुमच्या खात्यामध्ये एकूण 4,000 रुपये किती मिळणार आहे. 4,000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे. तर आता पैसे आले का कसे तुम्हाला तपासायचे आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तिथं टाकायचं आहे PM किसान स्टेटस. तर ही जी लिंक येईल तुम्हाला या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला युअर स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून OTP टाकून तुम्ही इथून चेक करू शकता तुमचं स्टेटस. तर तुम्ही इथून पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही ते तुम्ही इथून चेक करू शकता. तर एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात. नमोचं सुद्धा तसंच आहे. नमो शेतकरी योजना स्टेटस टाका. पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करा. तर यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका वगैरे काही सिलेक्ट करायचं काम नाही. तुमची फार्मर ID असेल तर फार्मर ID टाका आणि चेक करू शकता. तर आता यामध्ये सोल्युशन जे आहे, ज्या शेतकऱ्यांना पैसे तर मिळत नाहीत तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे. तर यामध्ये समस्या आणि सोल्युशन यामध्ये KYC पेंडिंग आहे का ते चेक करून घ्या. ज्या शेतकऱ्यांनी PM किसानची काय आहे, PM किसानची जे काही तुम्हाला KYC केली तरच तुम्हाला पैसे इथं हे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. तर इथं जे की सर्व शेतकरी बांधवांनी इथं चेक करून घ्या की तुम्ही तुमची KYC केली की नाही, आधार लिंक आहे की नाही, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाणार आहे. त्यानंतर तुमच्या 7/12मध्ये काही चुकी आहे का. बरेच जणांचं काय होते, बँक पासबुकवर आधारवर आणि 7/12वर नाव वेगळं राहते. तर अशांनी ते चेंज करून घ्यायचं. नाव लिस्टमध्ये आहे की नाही ते चेक करून घ्या. नसेल तर तलाट्याला भेट द्या की आमचं यादीमध्ये नाव नाही, तर त्यांना पैसे इथं मिळतील. तर आता यासाठी पात्र जे काही शेतकरी आहेत तर कोण शेतकरी आहेत, त्यामध्ये भारतातील लहान शेतकरी व मध्यमवर्गीय शेतकरी, ज्याच्या नावाने जमीन आहे ते शेतकरी, PM किसानचे लाभार्थी शेतकरी, ज्यांनी आधार लिंक व KYC केलेली आहे तर असे शेतकरी. मी प्रत्येक बारीने सांगत आहे की PM किसानची KYC करून घ्या तरच तुम्हाला पुढील हप्ते नमोचा सुद्धा हप्ता इथं तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. जे काही 4,000 रुपयाची जे काही रक्कम आहे ते शेतकरी बांधवांना वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर आता तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही लगेच तुम्ही चेक करा. तर आता नमोचा जो काही 8वा हप्ता आहे त्याचप्रमाणे PM किसानचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये सर्वप्रथम पुणे, नाशिक,
अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर. तर या जिल्ह्यांमध्ये 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज हे आहे. त्यानंतर जो काही जिल्हा आहे त्यामध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, सातारा. तर हे जे लिस्ट आहे इथं जाहीर झालेली आहे. तर आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. त्यानंतर सातारा झाल्याच्या नंतर यामध्ये येते आपलं सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान आणि नमो शेतकरीचे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये तुमच्या जिल्ह्यांमध्ये व तुम्हाला हप्ता इथे मिळाला की नाही कमेंट करून नक्की सांगा. लगेच तुम्ही तुमची PM किसानची KYC करा. तर दोन्ही हप्ते एकत्रच जमा होण्याचे जे काही आदेश आहे मुख्यमंत्री जे की देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर वाटप देखील सुरू. चेक करा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही.